माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे। काल जे लोकसत्तामध्ये जी बातमी आलेली आहे, निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदे यांनी जो अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केलेला आहे आणि त्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। सातारा गॅजेट आणि बॉम्बे गॅजेटमधली वेगवेगळे दस्तऐवज शोधून नोंदी शोधण्याचं आमच्याकडे जी इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे, माझ्याकडे काही टेबल पण उपलब्ध आहेत। ही जर जस्टिस सुधीर शिंदे समितीचा अहवाल जर स्वीकारायचा म्हटलं तर त्यामध्ये 8,25,851 सर्टिफिकेट इश्यू केल्याचा दावा करण्यात आलेला आहे त्या अहवालामध्ये। त्याचबरोबर 2 कोटी कुटुंबांना लाभ होत असल्याची माहिती पुढे येते आणि 58,82,365 नोंदी वेगवेगळ्या दस्तऐवजामधून नोंदल्या गेल्याचा दावा त्या निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदे समितीत केला गेलेला आहे। आमची माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे की जर भाजपचा DNA OBC असेल तर या महाराष्ट्रामधला जो बलुता अलुता भटक्या विमुक्त जाती जमाती या माणसांच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण कसं होतंय याचं उत्तर तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे। OBC आरक्षणाला कसा धक्का लागत नाही याचं अधिकृत प्रेस घेऊन एक श्वेतपत्रिका आणि ही जी माहिती आहे ही माहिती खरी का खोटी हे पण आम्हाला तुम्ही एकदा सांगा। एवढी सर्टिफिकेट इश्यू केले गेल्याचा दावा माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन पण उपलब्ध आहे। मी वेळ आल्यावर ती इन्फॉर्मेशन मी प्रेस घेऊन महाराष्ट्राला दाखवणार आहे। आणि काल परवा या महाराष्ट्राचे मंत्री उदयजी सामंत आणि भुमरे साहेब जरांगेंना भेटायला कशासाठी गेले, त्यानंतर जरांगेंनी आंदोलनाची घोषणा कशासाठी केली, शिंदे समितीचा अहवाल सबमिट झालाय म्हणून का, तुम्हाला काही अशा पद्धतीचा काही निर्णय घ्यायचा आहे का, या प्रश्नाची उत्तरं या महाराष्ट्रातल्या OBC भटक्या विमुक्त जाती जमातींना SBC प्रवर्गाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसांनी द्यावी। अन्यथा या महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी शिंदे समितीचा अहवाल सबमिट होईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये OBCंचं हक्क आणि अधिकार बचावासंदर्भातलं आंदोलन सुरू होईल आणि मग त्यामध्ये OBCचे आमदार मंत्री यांच्या घरासमोर जाऊन पहिल्यांदा OBC बांधव बसतील। त्यांना घरामधून बाहेर न पडू देण्याची भूमिका या महाराष्ट्रामधला OBC निश्चित घेईल।